नमस्कार. इंदापूर नगरपरिषदेची निवडणूक आता रंगतदार होण्याच्या याच्यावरच आहे. म्हणजे अख्ख्या राज्यात जर आपण विचार करायचा झाला तर इंदापूर नगरपरिषदेची जोरदार चर्चा आहे आणि याबाबतची जनतेच्या प्रतिक्रिया वगैरे आपण जाणून घेतच आहोत. विविध उमेदवारांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेतोच आहे. पण आज आपल्यासोबत आहेत एक पत्रकार सागर शिंदे आज आपल्यासोबत आहे. इंदापूरची राजकीय समीकरणं काय असतील किंवा एकंदरीतच हे राजकीय वातावरण नगरपरिषदेची गणितं कशी असणार आहेत याविषयी आमच्या जरा प्रेक्षकांना थोडंसं सांगा. खरं तर हे नगरपालिकेची मी तिसरी निवडणूक पाहतो आहे. म्हणजे जसं मला समजतं तसं. आणि मागच्या 2 नगरपालिकेच्या निवडणुका अतिशय शांततेत आणि व्यवस्थित पार पडल्या होत्या. पण ह्या निवडणुकीमध्ये एवढी प्रतिष्ठा पणाला लागेल आणि एवढं मोठा विस्फोट होईल आणि एवढी मोठी प्रतिष्ठा एकमेका नेत्यांची पणाला लागेल असं मला तर कदापि वाटलं नव्हतं. पण तसं झालं. आणि आता प्रचाराच्या तोफा तर एवढ्या जोरदार चालू आहेत. म्हणजे कृष्णा भीमा विकास आघाडी असेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, ह्या दोन्हींच्या तोफा प्रचंड धडाडू लागलेत इंदापूरमध्ये. खरं तर प्रदीपदादा गारटकर, हर्षवर्धन पाटील आणि प्रवीण माने यांचा गट एकत्र झाला आणि त्यांनी कृष्णा भीमा विकास आघाडी नावाची एक आघाडी टाकली आणि त्याच्यामध्ये त्यांनी 20 उमेदवारही दिलेले आहेत आणि त्यांची जबरदस्त प्रचार यंत्रणा इथं चालू आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे दत्तात्रय भरणे मामा कृषी मंत्री आणि आप्पासाहेब जगदाळे आणि भरतशेठ शहा यांचं एक पॅनल आहे. यांचं आणि त्यांची प्रचारातले खरे मुद्दे आहेत की विकास, इंदापूरचा विकास, आम्ही राष्ट्रवादीने जो केला इंदापूरचा विकास तो आणि जो करणार आहे तो. त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे इंदापूरच्या शहराचं ब्लूप्रिंट आहे, विकासाची एक दिशा आहे आमच्याकडे. त्या तुलनेत प्रदीप गारटकरांची प्रचार यंत्रणा खूप वेगळ्या पद्धतीने चालू आहे. वेगळ्या म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून ते योग्यच आहे. म्हणजे पक्षनिष्ठा असेल, त्यांचं म्हणणं आहे की आमच्यावर अन्याय झाला आहे. भावनिक साथ म्हणू शकतो. भावनिक साथ ही ते मतदारांना करतायत. त्यांच्यावर अन्याय झाला हे त्यांचं म्हणणं अगदी बरोबर असेल आणि आहेही. कारण त्यांची पक्षनिष्ठा, त्यांच्या राजकारणातला 40 वर्षांचा अनुभव प्लस त्यांचं संघटन कौशल्य, ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये मॅटर करत आहेत. म्हणून त्यांची प्रतिष्ठा पण पणाला लागलेली आहे. त्यांची टीकेची तोप थेट अजितदादा भरणे मामा कृषी मंत्री यांच्यावर आहे, खाली नाही. पण तरीही तिकडून दत्तात्रय भरणे मामा असतील आणि राष्ट्रवादी असेल, त्यांचं एकच आहे, आमचा विकास. ते विकास कामं सांगतायत. प्रदीप गारटकर पक्षनिष्ठा प्लस स्वाभिमान इंदापूरकरांना सांगतायत आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळे प्रचाराच्या तोफा जोरदारपणे आज चालू आहेत. आणि खरं सांगायचं तर ही खरी लोकशाहीची निवडणूक असं मला म्हणायचं आहे. कारण आत्ता खरी इलेक्शन असल्यासारखं वाटतंय. अन्यथा मागच्या इलेक्शनमध्ये एवढी रणधुमाळी दिसून आलेली नव्हती मला तरी. तुम्ही आता हे एक मागोवा घेतलाच आहे, या गोष्टी आहेतच. एकीकडनं पाहिलं तर एक विकासाचं मॉडेल सादर केलं जात आहे, तर दुसरीकडनं एक भावनिक साथ घातली जाते, सहानुभूती मिळवली जाते, या गोष्टी आहेत. तुम्ही आता जी मोठी नावं घेतली ते दत्तात्रय भरणे असतील, अजित पवार असतील, हर्षवर्धन पाटील असतील, ही मोठी म्हणजे राज्य पातळीवरची जी नावं आहेत मोठ्या स्तरावरची, ती इंदापूर नगरपरिषदेच्या राजकारणात उतरली आहेत आणि अगदी ग्राउंड लेवलला येऊन प्रचाराच्या मैदानात उतरली ते. त्यामुळे या नगरपरिषदेच्या इलेक्शनला खूप महत्त्व प्राप्त झालं. खूप महत्त्व प्राप्त झालं आहे. खरं तर विषय असा आहे की इंदापूरच्या नगरपालिका म्हणजे इथला नगराध्यक्ष म्हणजे मिनी आमदार असतो. कारण त्याच्याकडे एवढी मतदारसंख्या, त्याच्याकडे असलेली ही नगरपालिका, ह्या नगरपालिकेतूनच इंदापूर तालुक्याचा वेध घेतला जातो. म्हणून ह्या इंदापूर नगरपरिषदेला खूप महत्त्व प्राप्त झालेलं आहे. इंदापूरचा विषय निघतोच आहे. मला हे सांगायचं की आता जे विकासाचं मॉडेल असेल किंवा जे भावनिक साधन या गोष्टी आहेत, इथला जो सर्वसामान्य नागरिक आहे त्याच्यासमोर काय वाटतं की या गोष्टी एक स्वप्नातलं इंदापूर कसं असायला हवं, याविषयी तुम्हाला काय वाटतं? आता इथं तसं पाहायला गेलं तर अनेक सुज्ञ नागरिकही आहेत, अशिक्षित नागरिकही आहेत, उद्योजक आहेत, व्यापारी आहेत, विद्यार्थी आहेत, असे संमिश्र मतदार आहेत. त्यामुळे ह्या संमिश्र मतदारामध्ये काही लोकांना विकास हवा आहे, काही लोकांना भावनिक साधेला प्रतिसादही देत आहेत. पण सुज्ञ लोक म्हणत आहेत विकास पण खूप महत्त्वाचा आहे, त्याच्यासाठी ही नगरपालिका असते. पण प्रदीप गारटकरांची जी 40 वर्षापासूनची जी संघटन कौशल्य आहे ते इथं खूप मोठं काम करतात. कारण ते ज्येष्ठ राष्ट्रवादीत होते ना आत्ता, आणि त्यांनी राष्ट्रवादीचे निवडणूक लढवून आणले. ते म्हणतायत भरणे मामांना निवडून आणलं असं त्यांचं म्हणणं आहे. पण माझं म्हणणं असं आहे की
हे सगळं जे चाललं आहे हे खूप प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे. खूप म्हणजे खूपच प्रतिष्ठेची लढाई, असं आम्ही कधी पाहिलेलंच नाही इंदापूरमध्ये. निश्चितच ही प्रतिष्ठेची लढाई आहे. मला आणखी एक विचारायचं आहे की या ज्या गोष्टी आहेत इंदापूर प्रतिष्ठेच्या लढाईमुळे इंदापूर चर्चेत आहेच, पण यासोबतच इंदापूरचं एक वेगळं महत्त्व आहे, बरोबर? कारण की इंदापूरला विविध पुरस्कार मिळतात. इंदापूरचं राजकीयदृष्ट्या असेल, इंदापूरचं ऐतिहासिकदृष्ट्या असेल, भौगोलिकदृष्ट्या असेल, एक विविध महत्त्वाचे पैलू या इंदापूरला लाभलेत. त्याविषयी काय सांगाल इंदापूरविषयी? आता पूर्वीच्या पंचवार्षिकमध्ये नगराध्यक्षा म्हणून अंकिता मुकुंद शाह काम करत होत्या आणि खरंच कचऱ्याचे ढीग होते शहरामध्ये. म्हणजे मी साक्षीदार आहे म्हणून सांगतोय, खरं सांगाय मला भीती नाही आहे. इंदापूरमध्ये कचऱ्याचे ढीग होते, इंदापूरमध्ये झाडांची संख्या कमी होती, इंदापूरमध्ये कचरामय इंदापूर होतं. त्यांनी स्वच्छ केलं, प्रामाणिकपणे स्वच्छ केलं. हातात स्वतः नगराध्यक्षांनी झाडू घेऊन हे शहर झाडलं. त्या स्वच्छतेची त्यांनी जनचळवळ बनवली. विद्यार्थी घेतले, नोकरदार घेतले, त्यामध्ये व्यापारी घेतले, सर्वच जणांना सोबत घेऊन त्यांनी शहर स्वच्छ केलं आणि त्यावेळेस शहर स्वच्छ झालं. आणि स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नरेंद्र मोदींनी जे आव्हान केलं होतं स्मार्ट सिटी बनवा, त्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला आणि त्यांना सलग 5 वर्ष स्वच्छतेचे पुरस्कार मिळाले. आता खरं तर स्वच्छतेचे पुरस्कार देणारे हे भाजपा सरकार होतं. ह्या इकडून काँग्रेसच्या सीटावर निवडून आलेल्या होत्या, म्हणजे ह्या काँग्रेसच्या नगराध्यक्ष होत्या आणि त्यांना पुरस्कार कोणी दिला? BJP सरकारने दिला. काम झालंय, काम झाल्यामुळं दिलं ना, अन्यथा कशाला देतील? आता काही टीका होत आहेत, पण त्या टीकेला मी काही बोलणार नाही, कारण मी राजकीय नाही आहे, मी पत्रकार आहे, मी दोन्हीकडून पाहणार. एक राजकीय परिस्थिती जी आहे इंदापूरची याचा एक सखोल आढावा घेतला आहे सागर शिंदे यांनी, पत्रकार आहेत. तर न्यूज अनकटच्या टीमकडनं तुम्हाला खरंच मनपूर्वक असे आभार, धन्यवाद.